तुम्हाला फोटो काढून देतो मी. हे आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून करू द्या शिंदे. आपल्या चॅनल येऊ द्या, दोन्ही होऊ द्या. अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। प्रभाग क्रमांक 2 में ऐसी घटना घटी है जो शासकीय काम में अड़थड़ा निर्माण करने के लिए यहाँ कोशिश की गई है। यहाँ के जो आशा वर्कर है ये पोल शीट बांट रहे थे। उस समय यहाँ पर एक व्यक्ति ने आकर उनके पास से उनका आई कार्ड पे छीन लिया और उनकी जो पोल शीट जो बांटने की थी वो भी उनका जो छीन कर जो सरकारी काम में बाधाएं निर्माण करने की कोशिश की है। उनके नेता यहाँ पर आए हुए हैं आशा वर्कर के। आइए जानते हैं उनके जुबानी की भाई आप मामला क्या रहेगा। तर या ठिकाणी अशा वर्करला तर त्या पोलच्या वाटप करायचं तर शासनानं काम द्यायलाच नाही पाहिजेत, असं काही शासनाच्या GRमध्ये नाही। रात्री बेरात्री ह्या परभणी शहरामध्ये आमचे आशा वर्कर काम करत आहेत। तर त्यांच्या माध्यमामधून या ठिकाणी त्या गावगुंडांनी त्यांच्या हातामधल्या पोलच्या वाटप केलेल्या हिसकावून घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या हातातल्या पोलचिट्या वाटप करून त्यांनी त्या पोलचिट्या वाटप करत असताना त्यांच्यावर हल्ला केलेला आहे। त्या गावगुंडाला तात्काळ अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला पावबंद करण्यात यावं। जर आमच्या ह्या शेरी आशा वर्करला या जर समजा पुन्हा जर आशा वर्करवर जर अन्याय झाला तर संघटना गप्प बसणार नाही। पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही जलभरो आंदोलन केल्याशिवाय उठणार नाहीत। उद्या सकाळच्याच पर्याय आम्ही जिल्हाधिकारी आयुक्त साहेबांना या ठिकाणी आम्ही निवेदन सविस्तर असं देणार आहेत आणि आशा वर्कर यांना या ठिकाणी संरक्षण द्यावं। जर कुठे आशा वर्कर काय अजून अनुचित जर प्रकार झाला तर याला सर्व प्रशासन जबाबदार राहील, असं आयटक संघटनेचा राजीव उपाध्यक्ष कानूर मगजगुरू या नात्याने मी आवाहन करतो। साहेब तुम्ही सांगितलं आता हे महिला आहे, महिलांना पोल शीट देण्यासाठी यांच्याबरोबर एक बाय म्हणजे पुरुष माणूस पाहिजे की नाही, मग हे शासनाची इतकी मोठी चूक कशी काय? सर या ठिकाणी पोलचिटी वाटप करायचं शासनाच्या GRमध्येच नाही, पण इतर आयुक्ताने हे कामं ह्यांना लावलेले आहेत, हे लादलेले आहेत, दादागिरीचे काम आहे ते अधिकाऱ्याचे, ह्यांचं पण हे नाही। ह्या शासनाला का नाही थोडं कळायला पाहिजे ह्यांना कशा पद्धतीमध्ये आम्ही कामं लावावं, पण यांच्यासोबत एखादा गडी राहावं, एखादा कोणी राहावं आणि ही शासकीय कामं हे आशा वर्करला लावणं शासकीय कामामध्ये अडथळा झालेला आहे। या तात्काळ या माध्यमामधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि शिक्षा करण्यात यावी आणि त्यांना या ठिकाणाहून आशा वर्करवर जर इथून गुन्हा काही अन्याय झाला तर खपून घेणार नाही। उद्या सकाळी 10 वाजता आम्ही आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केल्याशिवाय गप्प बसणार नाही, एवढंच या ठिकाणी मी सांगतो। तुमचं नाव सांगायचं आणि तुमचं या प्रकरण म्हणजे प्रभाग क्रमांक 2 मध्ये झालेलं आहे प्रकरण काय कसं काय झालं, तुम्ही काय कोणत्या म्हणजे वेळ काय झालं? बोला बोल 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 तुमचं नाव सांगा। माझं नाव गुणवंतर बालाजी पत्रेवार, मी बदनानगरची आहे आशा वर्कर। मी इथं पोलचिट्या वाटू लागले होते, माझ्या संग ते DS सर बी होते, त्यांनी लिहून लागले, मी पोलचिट्या वाटू लागले तर मला त्यांनी विचारले की तुम्ही कुठून आल्या, मी म्हणले की महानगरपालिकेतून असे सेविक आहे आणि मला त्यांनी म्हणले की मग तेवढे विचारले त्यांनी आणि त्याच्यातून माझं ते पोलचिट्याचं रजिस्टर काढून घेऊन गेले, एवढंच केलं। बरं म्हणजे तेव्हा तुम्हाला काही त्यांनी दमदाटी केली असं काय प्रकरण काय झालं का? तसं काय प्रकरण काय तेवढं काही झालं नाही, परंतु त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे ते पोलची त्याचे देण्याचं कारण काय असेल? चलो काही तेवढं काय सध्या म्हणजे अचानक आले हां अचानकच आलं सर। मी पोलचिट्या काढून वाटायले पुढे गेली नानपेठला। बरं तुमचं आता या आशा वर्कर या तुम्ही काय आव्हान करणार तुमचं आयुक्तांना यांना आमच्या माध्यमातून? संरक्षण पाहिजे आता हे जे प्रकरण आपल्या इथे झालेलं आहे हे लहान याबद्दल आपण काय करणार इथे? शासनाला माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही घरोघर जाऊ. माझं नाव निर्मला कसारे, मी आशा वर्कर आहे, संघटनेची कार्याध्यक्ष आहे मी। याच्यानंतर आज असं जर घडत असेल तर आम्ही घरोघर जाऊन कामं कसे करायचे, आमच्या जीवावर गोळी उठून तुम्ही जर आम्ही तुमच्या दारापर्यंत तुमची घर पोहोचत आम्ही सेवा करतो त्याचं आम्हाला फळ देता तुम्ही। शासनाला माझी एवढीच विनंती आहे की जर तुम्ही असे लेडीजवर अत्याचार करताय आणि हातातून यादी काटून घेऊन लेडीजला अत्याचार करता आणि हाणमार करता, हे तुमचं मूर्खाचं काम आहे। आम्ही काय जीवावर गोळी घेऊन आम्ही आमचे कामं करत आहोत, शासनाला एवढं आमचं दुःख कळत नाही। आशा वर्कर म्हणजे काय तुम्हाला हे वाटलं का? आणि शासनाला आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं संरक्षण आम्हाला द्या आणि असे हे कामं आशा वर्करचे नाहीत।
फुलचिट्या वाटेल. फुल चिट्या वाटायचे आमचे कामं नाहीत. तुम्ही शासनानं आमच्यासोबत दोन लेडीज आणि 2 जेंट्स जर दिले असते, पण हे काम आमचं आशा वर्करचं नसल्यावर तुम्ही पण आमच्यावर दबाव टाकून हे काम आमच्यावर सोपवता. तरी पण आम्ही काम एवढं करून पुढं सरकतो आणि शेवटी तुम्ही लेडीजवर अत्याचार करता आणि लेडीजवर हे हाणमार करून दंडीमुडपी करून तुम्ही जर शासनाला एवढंच माझं विनंती आहे की हे जर असं आशा वर्करला आम्हाला सहन करणार नाहीत आम्ही. उद्या जर आम्हाला काय झालं तर शासनाचं जबाबदार राहील का, एवढी आम्हाला त्यांनी ग्वाही द्यायला पाहिजे. आता या प्रकरणाबद्दल आपण काय आंदोलन करणार आहे? या प्रकरणानंतर जो गुन्हेगार आहे त्याला समोर आणल्याशिवाय, त्याला शिक्षा दिल्याशिवाय आशा वर्कर कुठलेही काम हातात न घेता आम्ही इथं वचन देतो. आणि उद्या सकाळी 10 वाजता आम्ही कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन ठोकतो. कारण आरोपीला समोर आणल्याशिवाय आशा वर्कर आम्ही कुठल्याच हातात काम घेणार नाहीत, याची आम्ही सर्व एकत्र एकजुटीनं आशा वर्कर आम्ही सांगून आम्ही हे करतो. आता बंद केलं बंद केलं नाही.